तर आहे गाईस, मी चैतू आणि बैगन आणि तुम्हाला माझी 5 वर्षापूर्वीची सायकल दाखवतो. तर फ्रेंड्स, ही मला पप्पाने घेतली होती 5वी मध्ये आणि त्या सायकलसाठी खूप रडलो होतो कारण की मला सायकल खेळणं खूप आवडायची आणि पप्पाने मला घेऊन दिली. तर फ्रेंड्स, पप्पाने खूप कष्टाने घेऊन दिली मला सायकल आणि त्याला आता 4-5 वर्ष होत आहेत. तर ती सायकल मी 2 वर्ष वापरली आणि आता सडत आहे ती तशीच. तर फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ती पंक्चर होत जाय 2-3 दिवसा, म्हणजे आज पंक्चर काढली 2-3 दिवसांनी डबल होत जाय पंक्चर. आणि त्याच्यामुळं मला कंटाळा आला, तिचा राग आला आणि टाकून दिली तशीच. आणि मग 3-4 वर्ष झाले ती तशीच पडेल आहे आणि जंगाटली सगळं. तरी पण मी पुसली कालच आणि पुसून पाण्यानं पुसली गिसली धुतली आणि हवा गिवा मारून पाहिले. एका टायरामध्ये हवा बसेना, एका टायरामध्ये बसली. तर चला तुम्हाला दाखवतो आता माझी सायकल. तर फ्रेंड्स, बघू शकता आपली सायकल धुतली आहे, म्हणजे कशी चमकत आहे बघू शकता. टान टाडन. तर फ्रेंड्स, कशी चमकत. आणि इथं बघू शकता माझ्या नावाचं पहिलं लेटर सी, चैतू. आणि इथे पण चैतूचं सी आहेच. तर फ्रेंड्स, कशी दिसते सायकल ते कमेंट करून सांगा. आणि शॉपक पण आहेत, आणि शॉपक मस्त आहे. दबताचं पण नाही. आणि काल पुढच्या टायर मध्ये हवा मारली मी आणि मागच्या टायर मध्ये मारायला होतं, पंक्चर आहे तो. तर ऑइल गिन मारून घेतलं आहे मी, ऑइल गिन मारून घेतलं आणि पुसून घेतली. किती छान दिसते. आणि आधी सर्व जंगाटली होती ती. तर हे पहा, तुम्हाला खोटं वाटते जंगाटेल. रिंग पहा कशी जंगाटली. रिंगाचं का काढून शकलो ना आपण. आणि हे बघ कशी झाली, कलर गेला निघून याचा. आणि काल पुसणी ते खूप छान दिसते आज. तर फ्रेंड्स, आपण आता या मागच्या टायराचा पंक्चर काढू उद्या. पप्पा म्हणत उद्या काढू, तर उद्या काढून घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो. मग पाहू चालवून आपण कशी ती चालते ते आपली. आणि तशी छान आहे सायकल आपली. आणि 5 वर्ष झाले ती बैगन 5 वर्ष झाले घेऊन सायकल. तरी पण खूप छान दिसते 5 वर्षानंतर पण सायकल. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिली असेल सायकल, तर तशी छान आहे सायकल. तिला थोडस धुतलं, डबल धुतलं अजून तर जरा बरी होईल. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे पंक्चर काढून आणतो आता उद्या मी. आणि मग आपण चालवून पाहू, टेस्ट घेऊन पाहू. नाही, तशी 1 नंबर आहे, कारण की मी 2 वर्ष खेळली आणि मग काय मला खेळ वाटली नाही, टाकून दे लागलं. तर फ्रेंड्स, पप्पानेही मला खूप लाडाने घेतली होती आणि मी टाकून दिली. आणि काल पप्पा म्हणत की तू सायकलीसाठी लढला होता या, आणि तू सायकल टाकून दिली. ते फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी ज्या सायकलीसाठी लढलो, आज ती सायकल तशी पडेल आहे, सडत आहे तशीच. तर फ्रेंड्स, मला वाटते की पप्पांसाठी असं, म्हणजे मला वाटते की काही पण घ्यायसाठी कधीच रडू नये, पप्पाला हट्ट करावा नये. कारण की ज्या गोष्टीसाठी आपण रडतो ना, ती काही दिवसात तशीच पडेल आहे, त्याच्याकडे पाहत नाही आपण. तर आज समजलं मला की काय फायदा झालाय. आणि फायदा झाला म्हणजे शाळेत गेलो त्या सायकलनं, तसं काय नाही.
पण तशीच पडेल आहे, तशी चांगलं वागावं असं पप्पाला वाटलं होतं, पण पडली तशी. जाऊ द्या फ्रेंड्स, काल पप्पाने मला ध्यानात आणून दिलं की तू तिच्यासाठी लढला, ती सायकल आज तशी पडेल आहे, सडत आहे, तिला साफ कर आणि सुधरव तू. तर फ्रेंड्स, मग काय मला वाटलं थोडंसं, गावाला पप्पाने किती मेहनत घेतली हो त्या सायकलीसाठी तेव्हा 2020 मध्ये. आणि फ्रेंड्स, पप्पाने खूप कष्टाने सायकल घेऊन दिली मला. आणि मला मी पप्पाला म्हणलं होतो, पप्पा मला दिवाळीच्या दिवशीच पाहिजे. तर पप्पाने दिवाळीच्या दिवशी लगेच, म्हणजे काल ना मी पप्पाला म्हणलो पप्पा मला सायकल पाहिजे आणि उद्या दिवाळी, तर पप्पाने उद्याच लगेच डिलिव्हरी सोडला आणि घेऊन आले सायकल तिथून. मी इतकं आनंदी झालो की माझ्या आनंदच पाहिजे माझ्या मनात. पण आता काय, 2 वर्ष वापरले, 2 वर्षाच्या बाद आनंद गेला कुठे. आणि ती सडली तशी सायकल. तर फ्रेंड्स, आता पप्पाचा शब्द पाळू आणि सायकल पूर्ण करू. पप्पा साथ देतात. आता पप्पा म्हणत की उद्या मी तुझ्यासोबत येतो पंक्चर काढाय. तर फ्रेंड्स, आता पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवतो पंक्चर काढून आणल्यावर आपण खेळू थोडी सायकल. आणि कशी सायकल आहे माझी कमेंट करून सांगा. तर पप्पाच्या आवडीची आहे, माझ्या आवडीने घेतलीच नाही ती, मी गेलोच नव्हतो आणण्यासाठी. पप्पाचीच आवड आहे, पप्पाचा कलर, पप्पाच्या मताचा कलर आहे तो, आणि त्याच्यामुळे खूप छान आहे, माझ्यासाठी स्पेशल आहे ती. तर फ्रेंड्स, तिला कधीच खराब होऊ देणार नाही असं मला वाटते म्हणजे कधीच खराब होऊ देणार नाही मी. प्रयत्न करेन कधीच खराब होऊ देणार नाही त्याचा. तर फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ आणि व्लॉग्स होते, तर बाय बाय. आणि लाईक सबस्क्राईब करा बरं, तुम्ही लाईक सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहता लाईक सबस्क्राईब करत नाही, प्लीज सपोर्ट करा थोडासा. आपलं न्यू चॅनल आहे. तर बाय बाय, आजच्यासाठी एवढा.